काल रात्री गेलो होतो ट्रपमध्ये क्रिकेट खेळायला, नुसता राडा, कोण कुणाला ऐकतच नव्हतं. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. भाऊंनो, आज महामृत्युंजय अमावस्या म्हणजेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस. सोडावा धर्म की सोडावा प्राण, ऐसा प्रश्न कधी ना पडावा. सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा, शंभूराजांचा त्याग सदैव वाटवा. त्यामुळे भाऊंनो, जेव्हा जेव्हा आपल्याला धर्मकार्य करायची संधी मिळेल तेव्हा तेव्हा आवर्जून धर्मकार्य केलं पाहिजे. हीच आपली राजांना आदरांजली असेल. नेहमीप्रमाणे सकाळी ब्लॅक कॉफी आणि त्यासोबत आपलं प्री वर्कआउट मिल खाल्लं. त्यानंतर गाडी काढून निघालो जिमला. गेल्या गेल्या घेतले बजरंगबलीचे दर्शन आणि वॉर्मअप सुरू केला. मजबूत डेटसाठी सुरुवातीला हेवी करल्स फिरवले. त्यानंतर केला शोल्डर वर्कआउट आणि भाऊंना आपले शोल्डर थोडे वीक असल्यामुळे शोल्डरचा वर्कआउट थोडा आपण जास्तच करतो. नंतर केला 30 मिनिटं कार्डिओ आणि लास्टला गेले 20 मिनिटं इन्क्लाइन वॉक. मग वर्कआउट फिनिश करून निघालो घरी. घरी पोहोचल्यावर घेतला प्रोटीन शेक आणि आपलं आवरून निघालो शॉपवर. आणि सकाळी आपले जिम पार्टनर थोडे उशिरा आले होते, त्यामुळे कोणाची भेट झालीच नाही. मग परत गेलो जिममध्ये आणि त्यांना भेटून आलो शॉपवर आणि शटर ओपन केलं आणि काउंटरवर स्वच्छ पुसून आपला सेटअप लावून घेतला. त्यानंतर शॉपमधली साफसफाई करून घेतली आणि देवपूजा करून आपल्या कामाला सुरुवात केली. थोड्या वेळाने आली कोल्ड कॉफीची ऑर्डर, लगेच रेडी करून दिली कस्टमरला आणि डाएटसाठी खाल्ले बर्ड एग्स. मग थोड्या वेळाने थिएटरमध्ये गेलो आणि आज अमावस्या असल्यामुळे आपली गाडी धुवून घेतली. मग गाडी धुतल्यावर कशी टॉप दिसते बघा भावांनो. त्यानंतर ह्यो अण्णा आला आपली लिंबू मिरची घेऊन. आणि भावांनो, ह्यो आपला भाऊ आहे. आपण नसताना पण दुकानावर लिंबू मिरची लावून जातो आणि पुढच्या वेळी आठवणीने पैसे घेऊन जातो. मग गाडीला पण एक लिंबू मिरची लावली आणि दुपारी केलं मस्त मध्ये जेवण. त्यानंतर गाडी काढून गेलो आपल्या एका कामासाठी. मग शॉपमध्ये आल्यावर परत आले 2 कोल्ड कॉफीची ऑर्डर 0 मिनिटात तुमच्या भावानं रेडी करून दिली. आणि बाहेरनं जाऊन आल्यामुळं जरा कॉफी पिली आणि चिल्ड झालो. थोड्या वेळाने सकाळी घरात नाही आणलेल्या बॉइल्ड चिकनवर पेरी पेरी मसाला टाकला आणि सॉस सोबत एकदम टॉपचा विषय करून खाऊन टाकलं. त्यानंतर पुन्हा समोरच्या शॉपमधून आली कोल्ड कॉफीची ऑर्डर, ती पण रेडी केली आणि नेहमीप्रमाणे 5 वाजता बनवली आपली ब्लॅक कॉफी. आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.